नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्याच्या स्वामी महाराजाच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता बघा, उद्यापासनं म्हणजे बुधवारपासनं श्रावण महिना चालू होत आहे. तर सगळ्या माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, बहिणींना श्रावण महिन्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभो, तुमच्या घराची भरभराट होवो हीच महादेवाला प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजचा जो विषय आहे आपला, तो मिठाचा दिवा. मिठाचा दिवा कसा लावायचा, कुठे लावायचा, मंत्र काय म्हणायचा, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, गुप्तपणे लावायचा आहे आपल्याला हा मिठाचा दिवा. म्हणजे सकाळी लवकर उठून जर लावलं तर खूपच चांगलं. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6:30 वाजतासुद्धा लावू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे खडे मीठ किंवा सैंधव मीठ. सैंधव मीठ जर असेल तुमच्याकडं तर ती घ्या, कारण त्याच्यामध्ये ऊर्जा वेगळी असते, एनर्जी असते. आणि जर नसेल सैंधव मीठ तर तुम्ही आपलं साधं मीठसुद्धा घेऊ शकता, म्हणजे खडे मीठ. बारीक जे आपण वापरतो ते मीठ घ्यायचं नाही आहे. हा दिवा जो आहे ना, आपली कुठली अडलेली कामं असतील, ते कामं होतात, पैसा खेचणारा हा दिवा म्हणतात. तुम्हाला हा दिवा ना करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. फक्त श्रद्धा, विश्वासानं तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक पितळाची प्लेट घ्यायची आहे. पितळेची किंवा तांब्याची प्लेट असेल तर घ्या. दोन्ही जरी नसतील तर अगदी स्टीलची चालेल. स्टीलची सुद्धा जर नसेल तर तुम्ही अगदी फुलं खाली टाकून त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. तर डिशमध्ये काय करायचं आहे, अगोदर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे, अष्टगंध लावायचं, वर हळदी कुंकू व्हायचं, 2 अक्षदा टाकायच्या आणि त्याच्यावरती तुम्हाला अशी थोडीशी सजावट करायची. सजावट केल्यानंतर काय होतं, थोडंसं मन आपलं बघा प्रसन्न होतं, घरातील वातावरण छान राहतं. एकदम असा छोटा दिवा लावणं आणि थोडीशी सजावट करून लावलेत की आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं. त्याच्यासाठी सजावट करायचं काही ह्याच्यामध्ये नाही आहे. पण एक तुम्हाला मी आपलं करून दाखवलं इथं. तर आधी डिशमध्ये फुलं वगैरे टाकून घ्यायची असतील तर गुलाबाची वगैरे शेजारून थोडे थोडे लावून घ्यायचे आहेत आपल्याला फुलं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एक चौरंग छोटासा असेल तर चौरंग घ्यायचं आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अष्टगंध लावायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे आणि त्याच्यानंतर हळद अक्षदा सगळं वाहून घ्यायचं आहे. हा दिवा लावण्याच्या अगोदर तुम्हाला घरातील देवपूजा करून घ्यायचं आहे. दाराच्या बाहेरसुद्धा एक दिवा लावायचा आहे. सुद्धा थोडेसे तांदूळ, फूल व्हायचं आहे. आणि फूल काय करायचं आहे, ते नंतर साईडला काढून घ्यायचं आहे. कारण फूल आपल्याला नाही येत, म्हणजे तिथं दिवा ठेवता येत नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, फूल आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. हा जो दिवा आहे ना, तुमचं खरंच सांगते मी, तुमच्या नशिबाचे दारं उघडणारा हा दिवा आहे. तुमच्या घरातील काही अडचण असेल, काही जरी असेल तर हा नक्कीच उपाय तुम्हाला कामी येतो. तर हा उपाय जो आहे ना, फारच कमी लोकांना माहिती आहे. हा उपाय केल्यावर जे घडतं हे ऐकून तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही. कारण हे सगळं जे घडणार आहे ते फक्त आणि फक्त एका मिठाच्या दिव्यामुळं घडणार आहे. तर मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा, किती वेळा लावायचा, कोणत्या दिशेला लावायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा, आज आपण उलगडणार आहोत, म्हणजे तुम्हाला सांगणार आहे. तर हा बघा, श्रावण महिन्यातील गुप्त, अद्भुत आणि सिद्ध असा उपाय आहे, जो आपलं नशीब बदलेल. फक्त श्रद्धा हवी मैत्रिणींनो, बहिणींनो, श्रद्धाशिवाय काहीही नाही. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक विनंती आहे तुम्हाला. व्हिडिओ जर आवडला असेल, तुमच्या कामाचा वाटत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर बघा, मिठाचा दिवा म्हणजे काय? मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंधव मीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला कापूर लागणार आहे. दिवेची अगोदर सगळीकडनं पूजा करून घ्यायची आहे. गोल आकार असेल दिवा, हळदी कुंकू अष्टगंध सगळं लावून आपल्याला अगोदर दिव्याची पूजा करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सैंधव मीठ टाकायचं आहे. हा हजारो वर्षापासून तांत्रिक साधक हे लोक जे आहेत ना, हे गुप्त साधक या दिव्याचा वापर करतात. त्यांच्या सौख्य प्रगतीसाठी करत आलेले आहेत. मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा आहे मैत्रिणींनो. हा फक्त श्रावण महिन्यात याचा प्रभाव थोडासा जास्त असतो. म्हणजे काय होतं, ह्याचा लाभ आपल्याला जास्त मिळतो. श्रावण म्हणजे देवांचा महिना, कालखंड आहे. शिव, शक्ती आणि लक्ष्मी
या ज्या दोन्ही देवता आहेत त्या दोन्ही देवता पृथ्वीवर सक्रिय असतात. नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो, त्याच्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे. मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेलेला चमत्कार घडतो. म्हणजे ज्यावेळेस आपण दिवा लावतो ना त्यावेळेस काही ना काही आपल्याला चमत्कार नक्कीच घडतो. तर बघा दिवा तयार कसा करायचा ते तुम्हाला मी इथं दाखवलं आहे, परत एकदा सांगते. तर त्याच्यासाठी तुम्हाला सैंधव मीठ लागणार आहे, पितळाचा किंवा मातीचा दिवा लागणार आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ते, तूप, शुद्ध तेल किंवा गाईचं तूप किंवा तेल घ्यायचं आहे आणि एक कापसाची वात लागणार आहे. घरामध्ये भरपूर स्त्रिया असतील, कोणाला अडीअडचण असेल तर फक्त थोडंसं गोमूत्रसुद्धा लागणार आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये बघा ह्या तुपाचा डब्बा जो आहे तो आपल्याकडं आहे, 50 वातीचा डब्बा आहे. कंप्लीट 1 तास ही वात चालते. जर तुम्ही दिव्यामध्ये ही वात जर ठेवली तर थोडंसं तूपसुद्धा घाला त्याच्यामध्ये, कारण ते गरम होतं आणि जे मीठ आहे ते जळण्यास मदत होते. आणि हा जो तुपाचा दिवा वात जी ठेवलेली आहे ना आपण वरती त्याच्यानं जळत नाही. तर तुम्ही थोडंसं तूप घाला किंवा तेलाचा दिवा लावू शकता. तर हा दिवा कधी लावायचा आहे? श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी लावायचा आहे. जर तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी हा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही काय करा, श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि दुसरा सोमवार हा खूप सिद्ध असा सोमवार आहे, ज्या दिवशी तुमच्या नशिबाचे दारे उघडतील. श्रावण महिन्यातील दुसरा आणि चौथा सोमवार या 2 दिवशी तर नक्की लावायचा आहे. तर कधी लावायचा? ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 6:30 ते 7:30 वाजता लावायचा. सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजता हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर कुठे लावायचा? देवघरामध्ये, आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीचा फोटो असेल किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल, कुंचम असेल, जे तुमच्याकडे या तिन्हीपैकी कुठली वस्तू असेल तिच्या समोर लावा. आणि लक्ष्मीचा फोटो जर नसेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही कुलदेवता असते ना तुमची कुठली असेल तिच्या समोर सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता. पण स्त्री देवता असते तिच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा काय काय बदल घडवतो? घरातील दारिद्र्य दूर होते, आपल्या घरातील कुठलीही अडीअडचण जी असेल तर ती सुटण्यास मदत होते. त्याच्यासाठी सुद्धा हा तुम्हाला दिवा लावायचा आहे. दिवा लावताना म्हणायचा मंत्र कोणता आहे? दिवा लावताना मनात हलक्या आवाजात हा मंत्र म्हणायचा आहे. तर तो कोणता मंत्र आहे मी ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिहून देते. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः, ओम नमः शिवाय, ओम धनदाय नमः. तर हा मंत्र तुम्हाला पूजा करते वेळेस मनामध्ये सतत म्हणायचा आहे. पूजा झाल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे. हा दिवा काय काय बदल घडवतो बघा. घरातील दरिद्रता दूर होते. आपल्या घरामध्ये कितीही अडचण असेल, पैशाची आर्थिक अडचण, तंगी असेल तर ती दूर होते. तुमचा जर कोणाकडे पैसा अडकलेला असेल तर तो येतो. कामधंद्यामध्ये यश येऊ लागते. नकारात्मक ऊर्जा जी आपल्या घरामध्ये असते ती जळून खाक होते. लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये टिकत नसेल तर लक्ष्मीसुद्धा स्थिर होते. मन शांत होतं. घरामध्ये वादविवाद मिटतात घरातील. अचानक धनलाभाचे संकेत मिळतात. म्हणजे काही ना काही तुम्हाला कामाचे ज्या वाटा आहेत त्या मोकळ्या होतात. घरामध्ये समाधान, सौख्य येऊ लागतं. स्वप्नात सुद्धा तुम्हाला याचे काही ना काही संकेत नक्कीच मिळतील. तर हे आहेत गुप्त दिव्याचे गुप्त संकेत, हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त महत्त्वाचं एक काम करायचं आहे, दिवा विझू द्यायचा नाही. तर दिवा दररोज एकाच वेळी ज्या ठिकाणी तुम्ही लावलाय त्याच ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे. एकच जागा निवडायची आहे. जर तुम्हाला आता शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत सुद्धा हा दिवा लावू शकता. 21 दिवस सुद्धा हा दिवा लावू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरायचं नाही आहे किंवा सैंधव मीठ वापरत असाल तर साधं मीठ वापरू नका. आणि साधं मीठ वापरत असाल तर सैंधव मीठ वापरू नका. दोन्हीपैकी एकच मीठ तुम्हाला रोज वापरायचं आहे. आज एक आणि उद्या एक असं वापरायचं नाही.
स्त्रियांनी पाळीच्या वेळेस हा दिवा लावायचा नाही, किंवा घरामध्ये जरी कुणी असेल स्त्री तरीसुद्धा लावायचा नाही. दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल, टी व्ही किंवा तुम्ही जर कुठलं काही बघत असाल, कोणाचा फोन वगैरे आला तर तो सुद्धा बोलायचं नाही आहे. कारण जो आपण देवीला प्रार्थना करतो, जी देवीची शक्ती तिथं असते, ती जी आपली प्रार्थना केलेली असते ती नष्ट होऊ शकते. तर असं ह्या प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर 3 श्रावण महिन्यामध्ये सोमवारी तुम्हाला हा दिवा लावल्यानंतर 3 आठवड्यात नक्कीच तुम्हाला, 2 आठवड्यात तरी, 1 आठवड्यात, 2 आठवड्यात, 3 आठवड्यात नक्कीच तुम्हाला काही ना काही फरक जाणवेल. हे सगळं जे घडतं फक्त आणि फक्त ह्या एका मिठाच्या दिव्यामुळे घडतं. मिठाचा दिवा तुम्हाला अगदी श्रद्धेने मनापासून लावायचा आहे. हा दिवा लावण्यासाठी देवघरामध्ये जागा नसेल तर देवघराच्या बाजूला एखादा छोटासा पाट ठेवून त्याच्यावरती माता लक्ष्मीचा फोटो ठेवून त्या लक्ष्मीच्या फोटोसमोर हा दिवा लावू शकता. आणि या दिव्याचा भरपूर असा तुम्हाला चमत्कारिक दिवा तुम्हाला लावायचा आहे. अगदी साधा आहे, सोपा आहे, जास्त अवघड नाही आहे, जास्त साहित्य लागणारं नाही आहे. जर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा दिवा लावत असाल आणि अचानक जर पौर्णिमा आली तर खरं सांगते तुम्हाला याचा काही ना काही चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. तर आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करून सुद्धा आपली प्रगती होत नाही, कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेलेच नसतात. आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हे दरवाजे कसे उघडतात. हा उपाय फक्त एक उपाय नसून आपल्याला काहीतरी याचा फायदा होणार आहे असं देवाचे संकेत आहेत. त्याच्यामुळं हा दिवा आपल्यापर्यंत पोहोचला असं समजायचं आहे. आणि जर तेलाचा दिवा जर लावला तुम्ही तर चांगलंच आहे. जर तुपाचा लावला तर हे बघा, असं जी वात आहे ना ती तूप नसल्यामुळं काय होतं, घट्ट राहते ती आणि मीठ जळत नाही. तर आपल्याला मीठसुद्धा ह्याच्याबरोबर थोडंसं जाळायचं आहे, म्हणजे जळतं ते आपोआप. जर पातळ तूप जर तुम्ही टाकला त्याच्यामध्ये थोडंसं गरम करून तर लवकर तुम्हाला याचा फायदा जाणवेल. किंवा तेल जर टाकला तर सगळ्यात भारी तेल, शुद्ध तेल असावं तिळाचं, किंवा जे तुम्ही कुठलं वापरत असाल ते तेलसुद्धा टाकला तर चालेल. वातीचं तोंड वरच्या दिशेला पाहिजे. वात जी आहे ना कापसाची गोल आकार करा. गोल आकार, आपण त्याला कुठली तर वात बोलतात, तशी वात करायची आहे आणि वात तशी लावायची आहे. सगळं झाल्यानंतर मनोभावे देवीला तुमचं जे काय घराणं असेल ते सांगायचं आहे. शांत थोडा वेळ तिथं बसून राहायचं आहे आणि तो आत्ता सांगितलेला मी मंत्र तो तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र अगदी सोपा आहे, जास्त अवघड नाही आहे. आणि सगळं झाल्यानंतर तुम्ही देवीला काय तुमच्या घरामध्ये गोडधोड काय जे बी बनवत असाल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुमची इच्छा, प्रार्थना काय असेल ती तुम्ही म्हणून मंत्र म्हणायचा. मंत्र 3 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा किंवा 21 वेळे म्हणा. जर शक्य असेल तर 108 वेळेसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर बघा इथं मीठ थोडंसं जळलेलं आहे, जास्त जळलेलं नाही. कारण इथं तुम्ही बघू शकता, हे बघा थोडंसं जळलेलं आहे. थोडंसं म्हटलं तर बऱ्यापैकी खाली गेलेलं आहे मीठ, सगळं जळलेलं आहे. मीठ ज्यावेळेस जळतं त्यावेळेस तडतड आवाज येतो. आपल्या घरातील बरीचशी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून निघून जाण्यास मदत होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अगरबत्ती दिवा ज्यावेळेस जळतो त्यावेळेस लगेच काढायचा आहे. दिवा शांत झाला की त्यातले काय करायचं आहे तुम्हाला, देवघरामध्ये जो आपला दिवा असतो त्या दिव्याने एकदा ओवाळून घ्यायचा आहे. हार फूल बाजूला सगळं काढायचं आहे. आणि जे मीठ आहे ना, ती मीठ तुम्ही जितके दिवस हा उपाय करणार आहात तितके दिवस एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये ती मीठ सगळं बांधून ठेवायचं आहे. आणि घराच्या आसपास किंवा लांब कुठेही पाणी असेल तर ते पाण्यामध्ये तुम्हाला हे मीठ विसर्जित करायचं आहे. किंवा झाडं वगैरे असतील कुठं, म्हणजे नाही का, तुम्हाला ती मीठ खड्डा करून त्याच्यामध्ये पुरून टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मिठाच्या दिव्याचं सुद्धा दुसऱ्या दिवशी नाही, त्याच दिवशी तुम्हाला दिवा शांत झाल्याबरोबर लगेच विसर्जित करायचं आहे. जी मीठ आहे ती मीठ वापरायला घ्यायचं नाही, त्याचं मीठ सेपरेट ठेवा. डबल तेच मीठ वापरू नका. दुसऱ्या दिवशी दिवा घासून पुसून तुम्ही परत तोच दिवा वापरू शकता, पण मीठ वापरायचं नाही. मीठ आपल्याला दुसरंच घ्यायचं आहे. सैंधव मीठ असलं तर घ्या, नसेल तर तुम्ही खडे मीठसुद्धा वापरू शकता. पण जे आपण भाजीला स्वयंपाकाला वापरतो टाटा मीठ ते वापरायचं नाही. तेल वापरलं तरी चालेल, तुपाची वात वापरलं तरी चालेल, पण तूप थोडंसं पातळ करून त्याच्यामध्ये घाला. कारण तुपाची वात जी असते ना ती
मीठ जास्त शोषून घेत नाही, त्याच्यामुळं थोडासा कापूर टाकायचा आहे. डबल तुम्हाला हा उपाय मी सांगितलेला आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. कोणाला काय रिझल्ट आला नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याच ताईंना, बऱ्याच जणांना ह्याचा लाभ झालेला आहे. तर म्हणून आणि बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा होत्या की आम्हाला याचा हा दिवा करून दाखवा कसा करायचा ते. तर बघा दाखवला.